होळी सण जवळ येताच परतवाडा शहरातील बाजारपेठ रंगांनी फुलून गेली आहे। सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं असून मुख्य बाजारात विविध प्रकारची दुकाने सजली आहेत। रंग, गुलाल, अबीर तसेच नैसर्गिक फुलांपासून तयार केलेल्या इको फ्रेंडली रंगांची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत आहे। लहान मुलांसाठी आकर्षक पिचकारी, रंगीत फुगे आणि पाण्याच्या टाक्यांची विशेष मागणी दिसून येत आहे। होळी पूजेसाठी लागणारे नारळ, फुले, अगरबत्ती, हळद कुंकू, लाकूड व गौऱ्या यांचीही दुकाने बाजारात ठिकठिकाणी लागलेली आहेत। गोड पदार्थांच्या दुकानांमध्ये करंजी, लाडू, गुजिया, शेव, चकली यांसारख्या पारंपरिक पदार्थांची रेलचेल असून ग्राहकांची गर्दी वाढतीये। काही व्यापाऱ्यांनी खास सणासुदीच्या ऑफर्स जाहीर केल्यात। दरम्यान पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत जनजागृती केली जात असून कमी पाण्याचा वापर व नैसर्गिक रंगांचा आग्रह धरला जातोय। होळीच्या निमित्ताने स्थानिक व्यापाऱ्यांना चांगला व्यवसाय मिळत असून बाजारपेठ सणाच्या जल्लोषाने उजळून निघाली आहे। आता ह्या वेळेस आमच्या इकडे काही म्हणजे बिझनेसच नाही, पूर्ण आयटम अतिक्रमणमध्ये गुजरीमध्ये दुकानं लागलेल्या आणि आम्ही इकडे 20-30 वर्षापासून धंदा करत आमचा व्यवसायच नाही होणारा। आणि कशा कशा प्रकारचे कलर, काय काय पिचकारी वगैरे आलेले आहे मार्केटमध्ये, नवीन उपयोग काय आलेला आहे? नवीन उपयोग लहान लेकरांसाठी ते सिलेंडर वगैरे आलेले आणि पाठीवरचे बॅग वगैरे आलेले आणि त्याच्यानंतर एक काचकुरी कलर। आता हर एक शाळेमध्ये मॅडम म्हणत आहे काचकुरी कलर घेऊन या। हे काचकुरी कलर पाहिजेच नाही शाळेमध्ये असे मॅडमला माझी विनंती आहे की लहान लेकराला काचकुरी कलरचा म्हणायचंच नाही। लहान लेकरांसाठी नवीन काय आणलेलं आहे? लहान लेकरांसाठी फक्त लहान लेकरांनी शाळेमध्ये हा सुका कलर वापरावा हेच विनंती करत आहे मॅडमला। याने कोणी पिचकारी, कोणी काही म्हणते तर त्याचा वापर फक्त गुलालाचा वापर करावा। विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।